ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्द मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि अभंग ज्ञानेश्वरीच्या आरंभी आपण मंगलाचरणाचा विचार करत आहोत। मंगलाचरण का करावं, मंगलाचरण केल्याचे परिणाम काय आहेत याचा विचार आपण करून आलेलो आहोत। मंगलाचरण कुणाचं करावं याचाही आपण मागील भागात विचार केला आहे। आणि मंगलाचरणाचे काही प्रकार आहेत काय याचा विचार करत असताना आशीर्वादात्मक, नमस्कारात्मक, वस्तुनिर्देशात्मक, क्रियात्मक, विचारात्मक असे काही मंगलाचरण आपण पाहून आलेलो आहोत। आणि यामध्ये ध्वन्यात्मक मंगलाचरणाचा विचार आपण करत आहोत। ध्वन्यात्मक मंगलाचरणामध्ये घंटानाद हा ध्वन्यात्मक मंगलाचरण आहे। त्यानंतर शंखाचा नाद आपल्याला ऐकायला येणं हे देखील एक प्रकारचं मंगल आहे असा विचार आपण केला आहे। शंखनादाचं महत्व काय आहे त्याचा विचार आपण करून आलो आहोत। किंबहुना आपण ज्या श्रीमद भगवत गीतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत या अभंग ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, तर त्या भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये तरी काय आहे, सर्वत्र शंखनादच आहेत। आणि शंख ध्वनीचे परिणाम आपल्याला भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात। भगवंताने कोणता शंख वाजवला, अर्जुनाने कोणता शंख वाजवला याचं वर्णन जे आहे हे आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये आहे। पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः। म्हणजे भगवंताने, अर्जुनाने, भीमाने, नकुल सहदेवांनी, भगवान कृष्णांनी कोणते शंख वाजवले त्याचं वर्णन आहे। आणि त्या शंखाच्या आवाजाचा काय परिणाम झाला त्याचंही वर्णन आपल्याला या पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं। बरेच जण असे विचार करतात की ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, भगवद्गीतेचा पहिला अध्याय त्यात काही फार विशेष सांगितलेलं नाहीये, सरळ सरळ आहे। युद्धाची तयारी सांगितली आहे, अर्जुनाचा शोकमोह सांगितला आहे। आणि मग पुढे दुसऱ्या अध्यायापासून मात्र भगवंताच्या उपदेशाला आरंभ झालेला आहे, त्यामुळे तो भाग महत्वाचा आहे। आपलं हे देखील म्हणणं मला कदाचित मान्य आहे, कारण की जगद्गुरु शंकराचार्यांनी द्वितीय अध्यायाच्या अशोचन व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे या श्लोकापासूनच आपल्या भाष्याला आरंभ केलाय, मान्य आहे मला। परंतु भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा शास्त्र प्रवृत्ती अध्याय आहे। आणि असं असल्यामुळे या
पहिल्या अध्यायाला तर अतिशय महत्व आहे. किंबहुना पहिला अध्याय म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचा पाया आहे. हा पाया जर पक्का नसेल तर पुढची इमारत त्यावरती सुचारू रूपाने उभी राहू शकत नाही. म्हणून आपण विचार करा की या अध्यायाचं वैशिष्ट्य एवढं की धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या श्लोकावर व्याख्यान करण्यापूर्वी स्वामीजींनी 150 अभंगांची प्रस्तावना या अध्यायाला लिहिलेली आहे. यावरनं या अध्यायाचं महत्व लक्षात घेण्यासारखं आहे. आणि या अध्यायामध्ये काय सांगितलं नाहीये, खूप विचार दडलेले आहेत, त्याचा विचार होणं हे देखील नितांत आवश्यक आहे. असो, मी विषयाकडे येतो. शंखनादाचाच विचार पहिल्या अध्यायामध्ये असल्या कारणाने आपण तो ध्वन्यात्मक मंगलाचरणातून विचार करत आहोत. किंबहुना काय देत नाही आम्हाला शंख हो. शंख स्पर्शाने ध्रुव नारायणांना ज्ञानाची प्राप्ती आहे. आपणा सर्वांना ध्रुवांची कथा माहिती आहे, किंबहुना पुढे आपल्याला येणार आहे, त्यामुळे आता मी विशेष सांगत नाही. ज्या वेळेला ध्रुव नारायणांची तपश्चर्या चालू होती, ध्रुवांच्या दर्शनाकरता देव आले. माझं हे विधान पटणार नाही, परंतु भागवतात स्पष्ट उल्लेख आहे, भृत्य दिदृक्षया. ध्रुवांना दर्शन देण्याकरता नाही, तर ध्रुवांचं दर्शन घेण्याकरता देव आले. आणि पाहतायत, ध्रुवांना आवाज देतायत, ध्रुवा आलोय मी, घे माझं दर्शन. त्यावेळेला अंतःकरणावच्छिन्न असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी वृत्ती तदाकाराकारित एकरूप झालेली असल्या कारणाने ध्रुवांना बाहेर आलेल्या प्रत्यक्ष उभा असलेल्या देवाचं हे भान नाही. ध्रुव त्या ठिकाणी एकरूप झालेले होते. देवाच्या लक्षात आलं की अंतःकरणामध्ये असलेलं जे माझं स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी वृत्ती ही एकरूप झालेली असल्या कारणाने हा बाहेर पाहत नाहीये. म्हणून अंतःकरणात असलेलं ते जे चैतन्य स्वरूप आहे ते भगवंताने अंतर्धान केलं. आणि त्याबरोबर आतापर्यंत ज्याचं दर्शन मला होत होतं तो गेला कुठे हे पाहण्याकरता म्हणून जे डोळे उघडले गेले, तर जे आत दिसत होतं ते स्वरूप बाहेर दिसायला लागलं. आणि हे पाहिल्यानंतर ध्रुवांना अतिशय आनंद झाला. सर्वांगावरती रोमांच उभे राहिले, अष्टसात्विक भाव प्रगट झाले, ओठ स्फुरण पावायला लागले, नेत्रातून अश्रुधारा प्रवहित झाल्या. या देवाशी आपण काही बोलावं अशी भावना ध्रुवांच्या अंतःकरणात निर्माण झाली. परंतु लहान 5 वर्षाचा मुलगा देवाशी काय बोलणार? ध्रुवांची ती अडचण देवाच्या लक्षात आली. बोलायची इच्छा आहे पण बोलता येत नाहीये. आणि म्हणून भागवतात एक वाक्य आलंय, पस्पर्श कंबुम कृपया कपोले. भगवंताने आपल्या करकमलामध्ये विराजमान असलेला शंख ध्रुवांच्या उजव्या गालाला स्पर्श केल्याबरोबर वेदांनाही जे वर्णन करता येत नाही असं वर्णन ध्रुवांनी केलं. कशाचा परिणाम आहे? शंखाचा परिणाम आहे, शंख स्पर्शाचा परिणाम आहे. म्हणून शंख पूजनाने लक्ष्मीची प्राप्ती होते, शंखस्थ जलसिंचनाने परिसरामध्ये पवित्रता निर्माण होते, बाह्य बाधेचा नाश होतो, पाप नाश होतो, स्पर्शाने ज्ञान प्राप्ती होते. असे अनेक अनेक विचार आहेत. आपल्या देवघरामध्ये शंख आपण कसा ठेवावा, कुठे ठेवावा याचाही विचार आहेत. सगळा विचार मी आपणासमोर आता मांडत नाही. मला मुद्दा फक्त एवढा आहे की शंखनाद हा आपलं मंगल करणारा आहे. ध्वन्यात्मक मंगलाचरणामध्ये शंखनादाचा विचार आहे. बर, अजून मृदंग याचा ध्वनी देखील मंगल करणारा आहे. मृद्यते आहान्यते असौ इति मृदंगः किंवा मृत अंगम यस्य इति मृदंगः. मृदंग जर आपण पाहिलं तर खरा मृदंग असा आहे जो मातीपासून निर्माण केलेला आहे. त्याचा आवाजही फार गोड असतो. आपण लाकडापासून जे निर्माण करतो टिकण्याच्या दृष्टिकोनातून त्याला पखवाज म्हणतात. मातीचा जो असतो तो मृदंग. आणि या मृदंगाचा ध्वनी आपल्या कानावर येणं मंगल आहे.
मृदंगाचा ध्वनी कानावर येण्याने मंगलाचरण होतं, यात नवल नाही. मृदंगाचं दर्शन सुद्धा मंगल करणार आहे. म्हणून स्मृतीने असं वर्णन केलेलं आहे, रोचनम चंदनम हेम मृदंगम दर्पणम मणिम गुरून अग्निम तथा सूर्यम प्रातः पश्येत सदा बुधः. चांगल्या माणसाने किंवा आपलं कल्याण व्हावं अशी इच्छा करणाऱ्या माणसाने रोज कुणाचं दर्शन घ्यावं त्याचं वर्णन आहे. चंदन, सुवर्ण, मृदंग, आरसा, मणी, गुरु, अग्नी आणि सूर्य या सर्वांचं दर्शन घ्यावं. म्हणजे मृदंगाचं केवळ दर्शन सुद्धा कल्याणकारी आहे. मी तर नेहमी सांगतो, जरी आपल्याला वाजवता आला नाही तरी आपल्या घरामध्ये देवघरात एका चौरंगावरती टाळ, मृदंग आणि वीणा ह्या गोष्टी ठेवा आणि रोज देवाची पूजा झाली की यांना फूल वाहा आणि फक्त नमस्कार करा तरी आपलं कल्याण होणार आहे. संतांनी तर स्पष्ट सांगितलंय, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. मृदंग, श्रुती अर्थात वीणा आणि टाळ यांच्या घोषामध्ये आवडीने ब्रह्मरसाचं आम्ही सेवन करू. वाद्यांमध्ये सात्विक, राजस, तामस असे प्रकार आहेत. यामध्ये वीणा, तंबोरा, मृदंग, वंशी म्हणजे बासरी हे सात्विक वाद्य आहेत. तबला, पेटी हे राजस वाद्य आहेत आणि नाल, ढोलकी हे तामस वाद्य आहेत. मृदंगाचं फार महत्व आहे. भगवान शंकर हे मृदंगाचे आचार्य आहेत. इंद्रोवादीन मृदंगम, ज्या वेळेला सनत कुमार भागवत कथा करतात त्यावेळेला इंद्र मृदंग वाजवतात. मृदंगाचा ध्वनी कानावर येणं मंगल आहे, मंगलाचरण आहे. आणि चौथा प्रकार आहे, त्याला म्हणतात वीणानाद. हा मंगलाचरण करणारा आहे. काय आहे? वेती दृष्टिमात्रम अपगच्छति इति वीणा किंवा वेती श्रोतुश्चित्तम व्यापनोति इति वीणा. वीणा म्हणजे काय? तर जी श्रोत्याचं अंतःकरण आपल्याकडे खेचून घेते, श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये जी व्यापते, तिचं नाव वीणा आहे. एकंदरीत वाद्य पाहत असताना वाद्याचे अनेक प्रकार आहेत. तंतुवाद्य, शुशिरवाद्य, आनद्धवाद्य आणि घनवाद्य असे 4 प्रकार आहेत. तंतुवाद्य म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये तारेचा संबंध आहे. मग यामध्ये वीणा वगैरे येतात. मग आलावणी, ब्रह्मवीणा, किन्नरी, लघु किन्नरी, विपंची, वल्लिका, ज्येष्ठा, चित्रा, घोषवती, जया असे ते वाद्य आहेत. शुशिरवाद्य म्हणजे काय? हवेवर वाजणारे वाद्य. बासरी आहे, पेटी वगैरे आहे, शंख आहे, ही सगळी जी आहे, किंवा गायचं शृंग जे शिंग वाजवलं जातं, तुतारी जी आहे, ज्याचा ज्याचा हवेशी संबंध आहे ते शुशिरवाद्य. आनद्धवाद्य म्हणजे चामड्याने वेष्टीत असलेले वाद्य, ज्याच्यामध्ये मृदंग आहे, तबला आहे, नगारा आहे, ढोलकी आहे, नाल आहे, ती सगळी, किंबहुना आपला डमरू असेल, सगळे, दुंदुभी वगैरे. आणि घनवाद्य म्हणजे एकमेकांवर आपटून वाजवले जाणारे वाद्य, आघाताने वाजवले जाणारे वाद्य, टाळ, चिपळी यांना घनवाद्य म्हणतात. तंतुवाद्य, शुशिरवाद्य, आनद्धवाद्य आणि घनवाद्य. यामध्ये वीणा हे तंतुवाद्य आहे आणि या वीणांचे सुद्धा काही प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. भगवान शंकर वीणा वाजवतात, त्या वीणेचं नाव लंबी वीणा. माता सरस्वती जी वीणा वाजवते तिचं नाव कच्छपी वीणा. नारद महर्षी जी वीणा वाजवतात तिचं नाव महती. त्यानंतर जे इतर गण आहेत ते जे वीणा वाजवतात त्याचं नाव प्रभावती. विश्वावसू नावाचे गंधर्व जी वीणा वाजवतात तिचं नाव बृहती.
त्यानंतर तुंबुरू जी वीणा वाजवतात तिचं नाव कलावती. चांडाल जी वीणा वाजवतात तिचं नाव कंडोल वीणा किंवा चांडालिका असं आहे. मग यामध्ये जी वीणा आहे ही वीणा आपलं कल्याण कसं करते तर त्याचं वर्णन असं आलेलं आहे. निजावतारे गोविंदहा सर्वमेवा नयत क्षितौ यावंती वाद्य भांडानी राम रावणयोर्युधी तावत्यो नाभवन सेना कुरु पांडव संगरे. प्रत्यक्षा शारदी वीणा देवी वीणा रूपेण संस्थिता. ज्या ठिकाणी ही वीणा वाजवली जाते त्या ठिकाणी प्रत्यक्ष माता सरस्वतीच त्या ठिकाणी उपस्थित असते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे झालेले 8 विवाह म्हणजे अष्टमहिषी ज्या पट्टराण्या आहेत त्यांच्या विवाह वेळेला ही 4ही वाद्य वाजवून आणि विशेष करून वीणा वाजवून त्या वीणेच्या ध्वनी माध्यमातून भगवंताचं अभिष्ट चिंतन म्हणजे मंगलाचरण केल्याचं वर्णन आपल्याला शास्त्रकारामध्ये पाहायला सापडतं. मग कोणतं वाद्य कुणाच्या संबंधाने वाजवलं गेलं त्याचाही विचार या ठिकाणी आलेला आहे. काय आहे माझ्या समोर ग्रंथाचं चिंतन जास्त आहे आणि त्यातून सोपं करून आणि थोडं सांगायचंय, संक्षिप्त सांगायचंय म्हणून थोडीशी अडचण होते. असो, याप्रमाणे ध्वन्यात्मक मंगलाचरणामध्ये आपण घंटावाद्य, शंखवाद्य, मृदंगवाद्य आणि वीणावाद्य यांच्या नादाने मंगलाचरण होतं हा विचार पाहून आलो. आणि आता 8वा मंगलाचरणाचा प्रकार आहे त्याला म्हणतात वर्णात्मक शब्द. काही शब्दच अशी आहेत, काही अक्षर अशी आहेत की ती मुळातच मंगलकारक आहेत. अशी कोणती शब्द आहेत तर त्याचं वर्णन दिलेलं आहे. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. ओम आणि अथ हे 2 शब्द जे आहेत हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मंगलवाचक सांगितलेले आहेत. का? त्याचं कारण असं आहे, सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखातून ओम आणि अथ हे 2च शब्द सर्वात पहिले बाहेर पडले, त्यामुळे ते मंगलवाचक आहेत. अथ शब्द हा मंगलवाचक आहे. कसा मंगलवाचक आहे तर अथ शब्दाचे एकंदरीत 5 अर्थ आपल्याला सांगितलेले आहेत अमरकोशामध्ये. मंगलानंतरारंभ प्रश्नकार्थनेश्वथोश्वथ वृथा निरर्थका विद्योर नानानेको भयार्थयोः. म्हणजे अथ शब्द हे एक अव्यय आहे. अव्यय कशाला म्हणतात तर ज्याच्या स्वरूपामध्ये कधीही बदल होत नाही त्याला अव्यय असं म्हणतात. कोणतीही विभक्ती असो त्या विभक्तीत प्रयोग करत असताना ज्याच्या स्वरूपात बदल होत नाही. एक कोणतंही लिंग असो, स्त्रीलिंग, पुरुषलिंग अथवा नपुंसकलिंग, यामध्ये सुद्धा त्याच्या स्वरूपात बदल होत नाही. 2 त्यानंतर कोणताही काळ असो, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, या काळामध्ये वाक्याची रचना करत असताना ज्याच्या स्वरूपात बदल होत नाही त्याला म्हणायचं अव्यय. न वेति इति अव्ययम, याच्या स्वरूपात कधीही बदल होत नाही. अथ शब्द हा स्त्रीलिंगी वाक्यात वापरा, पुल्लिंगी वाक्यात वापरा किंवा नपुंसकलिंगी वाक्यात वापरा, अथ शब्दाच्या स्वरूपात बदल नाही. अथ शब्द प्रथमा ते सप्तमी संबोधनापर्यंत कोणत्याही विभक्तीत वापरा त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि अथ शब्द
भूत भविष्य वर्तमान तीनही काळातील कोणत्याही वाक्यात वापरा, त्याच्यामध्ये बदल होत नाही. असं असल्यामुळे त्याला अव्यय असं म्हणतात. मग या अथ अव्ययाचे 5 अर्थ आहेत. 1 मंगलवाचकता, 2 आनंतर्य, 3 आरंभ, 4 प्रश्न आणि 5 कार्त्स्न्य म्हणजे कठीणता किंवा सकलता. याच्या पलीकडे अथ शब्दाचा अर्थ अधिकारही आहे. अथ शब्दाने संशयही व्यक्त केला जातो. अथ शब्दाने विकल्पही व्यक्त केला जातो. अथ शब्दाने एकत्रित मेळा हाही व्यक्त केला जातो. आणि अथ शब्द हा पक्षांतर म्हणजे अन्यमत असंही व्यक्त करणार आहे. म्हणजे अथ शब्दाचे आपल्याला किती अर्थ झाले? 10 अर्थ उपलब्ध झाले. मग आता अथ शब्द हा आरंभार्थी आहे. म्हणजे कुठे आहे? अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अथ प्रजानामधिप प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्याम. रघुवंश काव्याच्या 2य सर्गाच्या आरंभालाच अथ शब्दापासून आरंभ केलेला आहे. किंबहुना अनेक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः, अथा तो धर्म जिज्ञासा. म्हणजे प्रत्येक त्या सूत्र ग्रंथाच्या आरंभ केलेला आहे अथ शब्दापासून. आपण बघा पातंजली योग दर्शन, अथ योगानुशासनम, व्याकरणशास्त्र अथ शब्दानुशासनम आपल्याला पाहायला मिळतं. आरंभ करण्याकरता ही अथ शब्द आहे. म्हणून आपण व्यवहारामध्ये सुद्धा म्हणतो अथ ते इति, म्हणजे सुरुवात ते शेवटपर्यंत. तसा अथ शब्दाचे अनंतरीय अर्थही आहेत. बाकी सगळे अर्थ मी सांगत नाही, फक्त 10 अर्थ आहेत हे आपणास मी सांगितलंय. आणि त्या 10 अर्थामध्ये अथ शब्द हा मंगलवाचक आहे. तसा ओम हा जो शब्द आहे हा सुद्धा मंगलवाचकच आहे. आणि असा अथ आणि ओम हे 2 शब्द असे आहेत. श्रुत्या मंगल प्रयोजनो भवती. केवळ ऐकलं तरी सुद्धा ते आपलं मंगल करतात. असं असल्यामुळे सद्गुरु ज्ञानोबारायांनी आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या आरंभी मंगलाचरण करत असताना ओम या पदापासून मंगलाचरण केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबाराय मंगलाचरण करत असताना ओम या पदाने मंगलाचरण करतात. आणि स्वामी महाराज मंगलाचरण करत असताना अ या अक्षरापासून मंगलाचरण करतात. काय विशेष आहे हो? कारण विभूती युगामध्ये भगवंताने असं सांगितलेलं आहे, अक्षराणाम अकारोस्मी. जेवढी अक्षर आहेत त्या सगळ्या अक्षरांमध्ये मी अकार आहे. अर्थात अकार हे देवाचंच असलेलं स्वरूप आहे. देवाचं स्वरूप मंगल स्वरूप आहे. आणि अशा त्या अकार अक्षराचा प्रयोग करून स्वामींनी मंगलाचरण केलेलं आहे. आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. या मंगलाचरणाचा आपण विचार करत आहोत. मूळ ग्रंथाला आरंभ करण्यापूर्वी श्री स्वामीजींनी 150 अभंगांची प्रस्तावना आपल्या समोर ठेवलेली आहे. तर त्या प्रस्तावनेचं फक्त थोडंसं वर्गीकरण मी आपणास सांगतो आणि मग आपण मंगलाचरणाला आरंभ करणार आहोत. अध्याय पहिल्यामध्ये अभंग क्रमांक 1 ते 5 यामधून स्वामीजींनी निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याचं ओंकार रूपाने वर्णन करून त्या परमात्म्याला
नमस्कार केलेला आहे. हा परमात्मा कसा आहे, तो वेद प्रतिपाद्य आहे, वेदांनाही जाणण्यास कठीण आहे, याचं वर्णन केलेलं आहे. यानंतर अभंग क्रमांक 6 ते अभंग क्रमांक 41 पर्यंत निर्गुण ब्रह्म संकेत स्वरूप असलेल्या ओंकार स्वरूप श्री गणपती रायाचं वर्णन केलेलं आहे. यानंतर अभंग क्रमांक 42 व 43 या 2 अभंगांमधून बुद्धीची अधिष्ठात्री देवता माता सरस्वती यांना वंदन केले आहे. यानंतर अभंग क्रमांक 44 ते 54 इथपर्यंत श्री गुरूंना वंदन केलंय आणि सद्गुरूंचा महिमा आपल्या समोर ठेवलाय. यानंतर अभंग क्रमांक 55 ते अभंग क्रमांक 98 पर्यंत श्री महाभारत ग्रंथाचं वर्णन केलंय, व्यास महर्षींचं वर्णन केलेलं आहे आणि श्रीमद भगवत गीता ग्रंथाची प्रशंसा केलेली आहे. यांचं महत्व काय त्याचं वर्णन आहे. यानंतर अभंग क्रमांक 99 ते अभंग क्रमांक 110 पर्यंत भगवद्गीता श्रवण संबंधी माऊलींची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा व्यक्त केलेली आहे की ही गीता ऐकायची आहे, पण ही गीता कशी ऐकायची आहे, अवधान एकले दीजे वगैरे. या ठिकाणी मूकपणे संवाद करावा वगैरे सर्व गीता कशी ऐकावी याची माऊलींची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. यानंतर अभंग क्रमांक 111 ते 114 पर्यंत लीनतेपूर्वक श्रोत्यांची विनंती माऊलींनी केलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे माऊलींनी केलेली श्रोत्यांची सलगी आहे. यानंतर पुढे 115 ते 130 या अभंगांपर्यंत या टीका ग्रंथाचं काठिण्य माऊलींनी व्यक्त केलेले आहे. भगवद्गीतेवर बोलणं हे किती कठीण आहे त्याचा विचार आणि ती टीका करण्याकरता अर्थात त्या ग्रंथावरती बोलण्याकरता आपण कसे अनधिकारी आहोत असा आपला सोज्वळ विनय आणि भगवद्गीतेच्या अर्थाची थोरवी माऊलींनी व्यक्त केलेली आहे. अभंग क्रमांक 131 ते 140 पर्यंत श्री गुरूंचं सानुकूलतेचं बोलणं आपल्याला पाहायला मिळतं. ही अशी कठीण गोष्ट आहे, पण तरी देखील मी हे करण्याकरता प्रवृत्त होतोय. का प्रवृत्त होतोय तर माझ्या पाठीमागे सद्गुरूंचा अधिकार आहे, आधार आहे. परी मज येथे आधार तो एक म्हणून निशंक बोलत असे. ज्ञानदेव म्हणे माझा पाठी राखा निवृत्ती तो देखा गुरुराव. आणि अभंग क्रमांक 141 ते 150 पर्यंत ग्रंथ तडीस नेण्याकरता आत्मविश्वास आणि प्रार्थना असं एकंदरीत 150 अभंगांमध्ये 10 प्रकारचं वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना अजून सूक्ष्म रीतीने जर विचार करायचाच ठरला तर या 10 प्रकारांमध्ये सुद्धा कदाचित एक अभंगाचं किंवा जोडीने 2 अभंगांचं 3 अभंगांचं मिळून एक स्वतंत्र वर्गीकरणही मला सांगणं शक्य आहे. उदाहरणार्थ आपण महाभारत व्यास महर्षी आणि भगवद्गीतेची प्रशंसा एका विशिष्ट अभंगांमधून पाहिली. त्यातले त्यात महाभारताची प्रशंसा कुठपर्यंत, त्यातले त्यात महाभारतातील रसांची प्रशंसा कुठपर्यंत, महाभारतातील अर्थाची प्रशंसा कुठपर्यंत, महाभारतातील भावाची प्रशंसा कुठपर्यंत, असा खूप सूक्ष्म रीतीने विचार आपणासमोर मांडणं शक्य आहे. परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाही, म्हणून केवळ एवढं फक्त वर्गीकरण मी आपणासमोर मांडलं आहे. हे वर्गीकरण मांडण्याचं कारण असं
की जे अभ्यासक आहेत, या अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे आहेत, त्यांना चिंतन करण्याकरता माझ्यासारख्या अल्पमती व्यक्तीकडनं एक दिशा जी मला भावली, मला जाणवली, माझ्या अभ्यासामध्ये जी मला कळाली, ती आपणासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला ओंकार या पदापासून पुढील चिंतन करायचं आहे, त्याचा विचार चालू करू. ज्ञानोबरायांनी आरंभ करत असताना ओम नमोजी आद्या असा आरंभ केलेला आहे आणि स्वामीजींनी आरंभ करत असताना आत्मरूपा तुझ करी नमस्कार असा आरंभ केलेला आहे. तर हा परमात्मा कसा आहे? आत्मरूप आहे. मग आत्मरूप आहे म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. आत्मा म्हणजे काय? मांडूक्य उपनिषदामध्ये अलात शांती प्रकरणामध्ये आत्मा शब्दाचा अर्थ 4 प्रकाराने सांगितलेला आहे. यच्चाप्नोति यदा दत्ते यच्चात्ति विषयानिह यच्चास्य संततो भावो तस्माद आत्मेति कथ्यते. अर्थात सर्वांचं ग्रहण करणारा आणि सर्वांच्या ठिकाणी सत्ता स्वरूपाने राहणारा जो आहे तो आत्मा आहे. बरं, आत्मा म्हणण्यामध्ये महत्वाची गोष्ट काय सांगायची आहे तर ही आत्मवस्तू कुठेही दूर नसून ही प्रत्येकाच्या हृदयामध्येच आहे. म्हणजे स्वामीजींना असं सांगायचंय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्यगात्म स्वरूपाने राहणारा जो देवा, तुला माझा नमस्कार असो. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात देव आहे की नाही? एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मौलींनी सांगितलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी मी 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 असा प्रत्यय आपल्याला येतो की नाही? मग तो अहम प्रत्यय म्हणजे काय? तो प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला मी म्हणजेच तो असलेला देव आहे, तो आत्मा आहे. वेडा जरी असेल तरी त्या वेड्याला सुद्धा मी जाणवतो. मग असा जो मी आहे तो मी म्हणजेच असलेला आत्मा आहे. आणि गीतेचा विषयही काय आहे? गीतेचा विषय देखील आत्मा आहे. म्हणून भगवद्गीतेचा जो मुख्य विषय आत्मा आहे, त्या आत्मस्वरूपापासून स्वामींनी सुरुवात केलेली आहे. म्हणून आपलीनी पदे वर्णे अर्थाचीनी जीवे प्राणे, मी वाचोनी हो नेणे आन काही, म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता. ही ज्ञानोबारायांची उभी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, म्हणून आपले शब्द, पद, वर्ण, अर्थ या सर्व दृष्टिकोनातून गीता जर आपल्याला काही जाणवून देत असेल तर तो मी कोण आहे ती जाणवून देते. आत्मतत्वाचं ज्ञापन आपल्याला करविते. जीवनामध्ये ज्ञान झालं पाहिजे तर ते आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. म्हणून असा जो आत्मा आहे त्याला माझा नमस्कार असो. ब्रह्म आणि आत्मा हे दोन्हीही शब्द जे आहेत हे पर्यायवाची शब्द आहेत किंवा एकार्थी शब्द आहेत. आत्मा कोण? तर श्रुतीने असं वर्णन केलेलं आहे, नित्यः सर्वगतो ह्यात्मा अणुस्थूलादि वर्जितः. आत्मा तो आहे जो नित्य आहे एक, त्यानंतर जो सर्वगत आहे म्हणजे सर्वांमध्ये राहणारा आहे, यानंतर अणुस्थूलादि वर्जितः जो अणुही नाहीये, जो स्थूलही नाहीये, या सर्वांच्या पलीकडचा आहे. म्हणजे याचाच अर्थ सर्व व्यापक आहे आणि सर्वांतरयामी आहे. अशी जी वस्तू आहे त्याला आत्मा असं म्हणतात. ज्ञानोबारायांनी देखील गाथेमध्ये असंच मांडलंय, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळो. हा आत्मा, या आत्म्याच्या ठिकाणी
स्वगत, सजातीय, विजातीय असा कोणत्याही प्रकारचा भेद नाही किंवा देश काल वस्तू यांचा परिच्छेद नाही. ब्रह्माचा विचार करत असताना ब्रह्म सुद्धा स्वगत, सजातीय, विजातीय आणि देशकाल वस्तू या परिच्छेदाने रहित आहेत. त्याप्रमाणे आत्मा तसाच आहे. आता हा स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद म्हणजे काय आहे, तर पंचदशीमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. वृक्षस्य स्वगतो भेदो पत्र पुष्प फलादिभिः वृक्षांतरात सजातीयो विजातीय शिलादितः. 3 प्रकारचे भेद प्रमुखतया शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. पहिला भेद आहे स्वगत भेद. जे सावयव पदार्थ असतात त्यांच्या ठिकाणी स्वगत नावाचा भेद असतो. उदाहरण, झाड आपण जर घेतलं तर झाडाच्या ठिकाणी बुंधा आहे, फांद्या आहे, गळफांद्या आहेत, त्यानंतर पानं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत. हे सगळं कुठे आहे? एका झाडाच्याच ठिकाणी आहे. पण वेगवेगळे आहेत की नाही. जो बुंधा आहे ते पान नाही, जे पान आहे ते फळ नाही, जे फळ आहे ते फूल नाही. भेद आहे की नाही. पण एकाच वृक्षाच्या ठिकाणी असल्यामुळे याला स्वगत भेद असं म्हणतात. जसं आपलं हे पूर्ण काय आहे? शरीर आहे. पण या शरीराच्या ठिकाणी स्वगत भेद जर आपण पाहिले, हे नाक आहे, हे डोळे आहेत, कान आहे, हात आहे, मुख आहे, मस्तक आहे, छाती आहे, पाय आहे, या सगळ्यांनी युक्त मिळून हा देह आहे. या देहाच्या ठिकाणी हे भेद आहेत. याला स्वगत भेद असं म्हणतात. वृक्षाच्या ठिकाणी असलेले पानं, फळं, फुलं हा वृक्षाच्या ठिकाणी असलेला स्वगत भेद आहे. बरं, वृक्षांतरात सजातीय, दुसरे झाड यांच्या आणि या झाडाच्या ठिकाणी असलेला जो भेद आहे याला सजातीय भेद असं म्हणतात. एक आंब्याचं झाड आहे, एक लिंबाचं आहे, एक बाभळीचं आहे, एक फणसाचं आहे. ही सगळी झाडं वेगवेगळी आहेत की नाही? सगळी झाडं वेगवेगळी आहेत, परंतु सर्व आहे ती झाडच आहेत. त्यामुळे या सर्व झाडांच्या ठिकाणी वृक्षत्व नावाची जी जाती आहे ती एकच असल्याने, समान असल्या कारणाने याला सजातीय भेद असं म्हणतात. म्हणजे पानं, फळं, फुलं हा झाला स्वगत भेद. 2 झाडं ही जरी वेगवेगळी असतील तरी त्या झाडांमध्ये वृक्षत्व ही जाती समान असल्या कारणाने तो झाला सजातीय भेद. आणि तिसरा भेदाचा प्रकार आहे त्याला म्हणतात विजातीय भेद. विजातीय शिलादितः, दगड आणि झाड यातलं अंतर जर आपण पाहिलं तर दगडाच्या ठिकाणी वृक्षत्व पाषाणत्व जाती आहे आणि झाडाच्या ठिकाणी वृक्षत्व जाती आहे. असं असल्यामुळे जाती बदलली की नाही आता, त्यामुळे हा विजातीय भेद आहे. असे जे सावयव पदार्थ असतात त्या सावयव पदार्थांच्या ठिकाणी स्वगत, सजातीय, विजातीय भेद असतात. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र यापैकी कोणताही भेद नाही. का? आत्मा हा सावयव नाही, त्यामुळे त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. आत्मा हा एकच आहे, एकमेवाद्वितीयम ब्रह्म, दुसरं कोणी नाही. त्यामुळे सजातीय भेद नाही आणि विजातीयही भेद नाही आहे. स्वगत, सजातीय, विजातीय भेद रहित असा जो ब्रह्म आहे तोच आत्मा आहे. आपलाही आत्मा जो आहे, अंतःकरणातील असलेला आत्मा हा स्वगत, सजातीय, विजातीय भेद रहित आहे. देहाच्या ठिकाणी सावयवता आहे, आत्माच्या ठिकाणी सावयवता नाही. 2 देहात अंतर आहे, पण दोन्ही ठिकाणी देहत्वच आहे. यामुळे सजातीय भेद देहाच्या ठिकाणी आहे, आत्म्याच्या ठिकाणी नाही. आणि देह, झाड, दगड यांच्यामध्ये विजातीय भेद आहे, परंतु आत्मा मात्र सर्वांमध्ये समान असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. बरं, जसा हा स्वगत, सजातीय, विजातीय भेद देवाच्या ठिकाणी नाही, त्याप्रमाणे देश, काल, वस्तू
यांचाही परिच्छेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही, आत्म्याच्या ठिकाणी नाही आहे. देश परिच्छेद म्हणजे काय? एका ठिकाणी असणं आणि दुसऱ्या ठिकाणी नसणं, याला देश परिच्छेद असं म्हणतात. उदाहरण, आपण जर श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता आता सध्याच्या मितीला स्वामी मंदिरात असाल किंवा मोबाईल समोर असाल, तर त्याच वेळेला आपण रत्नागिरीला बाजारात असाल काय? नाही. हा, कदाचित असं सांगता येऊ शकेल, ऐकण्याकरता देहाने सध्या माझ्या समोर आपण आहात, पण मनाने बाजारात आहात असं म्हटलं तर कदाचित एक वेळेला ते मान्य होईल, चालेल. परंतु देहाच्याच संबंधाने, एकाच देहाने माझ्या समोरही आहात आणि बाजारातही आहात असं होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, एक ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी नाही. याला देश परिच्छेद म्हणतात. त्यानंतर दुसरा परिच्छेद आहे, त्याला म्हणतात काल परिच्छेद. म्हणजे अमुक एका काळामध्ये आहे तर अमुक एका काळामध्ये नाही, याला काल परिच्छेद असं म्हणतात. उदाहरणार्थ, आपण जन्माच्या अगोदर होतो का देहरूपाने? नाही. आणि मरणानंतरही आपण देहरूपाने राहणार आहोत का? नाही. या देहाला कालपरिच्छेद आहे. जन्माच्या अगोदर या देहाचा अभाव आहे आणि मरणानंतरही या देहाचा अभाव होणार आहे, याला कालपरिच्छेद म्हणतात. आणि तिसरा परिच्छेद आहे वस्तू परिच्छेद. देह म्हणजे दुसरी कोणतीही वस्तू होऊ शकत नाही. देह म्हणजे मोबाईल नाही, देह म्हणजे स्पीकर नाही, देह म्हणजे वाद्य नाही. तर यामध्ये भेद आहे, म्हणून याला म्हणतात वस्तू परिच्छेद. परंतु देव, परमात्मा, परब्रह्म, आत्मा मात्र असा आहे की त्याच्या ठिकाणी हा देश परिच्छेदही नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. आत्मा हा सर्वत्र असल्यामुळे त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही. आत्मा हा सर्व काळी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी काल परिच्छेद नाही. जन्माच्या अगोदरही आत्मा आहे आणि मरणानंतरही आत्मा आहेच आहे, म्हणून काल परिच्छेद नाही. आणि आत्माच सर्व असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेदही नाही. अर्थात ब्रह्माची जी लक्षणं सांगितलेली आहेत ती सगळी लक्षणं आत्म्याच्या ठिकाणी आहेत, म्हणून ब्रह्म आणि आत्मा हे दोन्ही एकच आहेत. म्हणून आत्मरूपात तुझं याचा अर्थ ब्रह्मस्वरूप असलेल्या तुला, किंवा आत्मरूपात तुझं याचा अर्थ सर्वांतर्यामी आणि सर्वत्र सर्वदा व्याप्त असलेल्या तुला माझा नमस्कार असो. बर, हा आत्मा कसा आहे? तया आत्मयाच्या भाका न पडेची दुसरी रेखा, जरी विश्वा अशेखा भरले आहे. जरी संपूर्ण विश्वामध्ये, चराचरामध्ये हा आत्मा ओतप्रोत आहे, व्यापून उरलेला आहे, तरी त्याला दुसरी कोणत्याही प्रकारची भाषा वापरता येत नाही, मर्यादा नाही येत. आत्मा हा कसा आहे? नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वरूपाचा आहे. हा आत्म्याचा स्वभाव आहे. आत्मा कोण? कोणत्या आत्म्याला नमस्कार करतात त्याचा विचार मी सांगतोय. नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त. मग आता नित्य म्हणजे काय? कालकृत इयत्ता राहित्यम नित्यत्वम. ज्याला कोणत्याही प्रकारची काळाची मर्यादा नाही त्याला नित्य असं म्हणतात. काळाच्या ओघामध्ये आपण कितीही मागे गेलो तरी आत्मा नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. वर्तमान काळातही आत्मा आहेच आहे, आणि काळाच्या ओघात आपण कितीही पुढे गेलो तरी सुद्धा आत्म्याचं अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही. काळाची मर्यादा आत्म्याच्या ठिकाणी नाही, म्हणून त्याला नित्य म्हणा. त्यानंतर शुद्ध. शुद्ध म्हणजे काय आहे? जो पवित्र आहे, अविद्यामल रहित आहे. अविद्यामल राहित्वम शुद्धत्वम. अविद्येचा मळ त्याच्या ठिकाणी नाहीये, म्हणून तो शुद्ध आहे. त्यानंतर बुद्ध आहे. म्हणजे काय आहे? स्वयंप्रकाश आहे आणि अनुभव रूप आहे, अर्थात ज्ञानरूप आहे. स्वप्रकाशानुभव स्वरूपत्वम बुद्धत्वम. आपल्याला कधी ज्ञान असतं, कधी ज्ञान नसतं, परंतु आत्म्या मात्र सदा सर्व काळ ज्ञान स्वरूपच आहे. या पलीकडे सांगू काय? आपल्याला काय कळत नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही, हीच मोठी अडचण आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मला काय कळत नाही हे जरी मला कळालं तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाहीये. आपल्या अज्ञानाचंही आपल्याला ज्ञान नाही.
पण ज्याला सर्वांच्या अज्ञानाचं आणि ज्ञानाचं ज्ञान आहे आणि जो स्वतः अनुभव रूप आहे तो बुद्ध आहे. आणि चौथं त्याचं लक्षण सांगितलेलं आहे मुक्तत्वम. प्रमातृत्वाति बंधरहितत्वम मुक्तत्वम. म्हणजे जो स्वतःला प्रमाता वगैरे बंधामध्ये युक्त मानत नाही, हा बंध त्याच्या ठिकाणी नाहीये, तो मुक्त आहे. थोडा विचार करा, हा आत्मा कसा आहे? नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, असे आपण 4 प्रकार पाहिले. 4ही प्रकारांचा अर्थ पाहिला. पण आता पुढे आपल्याला असं म्हणता येईल, आत्मा कसा आहे? नित्य शुद्ध. बाकीचे जे जीव आहेत, काही संस्कार केल्याने, काही प्रायश्चित्त केल्याने, काही गोष्टींनी काही काळ पवित्र होतात, पुन्हा अपवित्र होतात, पण आत्मा मात्र नित्य शुद्ध आहे. ठीक. बर, बाकीचे जीव कधी ज्ञानी होतात, कधी अज्ञानी होतात, परंतु आत्मा मात्र नित्य ज्ञानी, म्हणून नित्य शुद्ध, तसा प्रमाणे नित्य बुद्ध आहे. आणि बाकीचे जीव ज्या वेळेला कल्पना असते की आपण बद्ध आहोत, त्यावेळेला ते बद्ध अवस्थेला प्राप्त होतात आणि ती भ्रांती नष्ट झाली की ते मुक्त अवस्थेला प्राप्त होतात. जीवाचा असा आहे, जीव हा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ज्या वेळेला तो बद्ध मानतो त्याही वेळेला खरा तो मुक्तच आहे. आणि ज्या वेळेला मुक्त मानतो त्यावेळेला तो मुक्त आहेच आहे. म्हणून तुकोबराने असं स्पष्ट म्हटलेलं आहे, बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे. ज्याला बंधनच माहिती नाहीये त्याला मुक्त तरी आम्ही कसं म्हणावं? पण असं असताना आपल्या ठिकाणी आपण बद्ध आहोत, आता मुक्त होतोय किंवा मुक्त झालोय याची भ्रांती आहे की नाही? पण ज्याच्या ठिकाणी बद्धतेची भ्रांतीच कदापि शक्य नाहीये असा तो आत्मा असल्यामुळे तो नित्य मुक्त आहे. असा नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य मुक्त असा आत्मा किंवा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वरूपाचा असलेला तो आत्मा आहे. म्हणजे अर्थात हे त्या देवाचं स्वरूप लक्षण आहे. आत्म्याचं हे स्वरूप लक्षण आहे. आत्मा कसा आहे तर त्याचं स्वरूप लक्षण आपल्याला पुढे तैत्तिरीय उपनिषदाने सांगितलेलं आहे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. अशा सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप आणि आनंद स्वरूप असा असलेला जो आत्मा आहे त्याला माझा नमस्कार असो, अशी स्वामीजींची भावना आहे. मग हे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण याचा जो विचार आहे तो विचार आणि पुढे जय जयकार 2 वेळेला जे मांडलेला आहे त्याचा विचार, तो ओंकार स्वरूप आहे, सर्वांचा मूळ आहे, हा कसा आहे या संदर्भातला काही विचार मी पुढील सत्रामध्ये आपणासमोर मांडणार आहे. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक् प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद स्वरूप स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.